माझी जन्मठेप भाग 140. हा भाग बहीण इंद्रायणी अनिल टेंबे यांच्या स्मरणार्थ मकरंद पुरुषोत्तम देशपांडे, कोथरूड, पुणे यांनी प्रायोजित केला आहे. आजाराची जी गोष्ट तीच कंटाळ्याची. कारागारात जीवन एकसारखे आणि निरर्थक वाटते. पण तत्वतः पाहता बाहेर तरी काय आहे? तू बंदी आहेस, पण हा बंदीपाल, हा पर्यवेक्षक तर बंदी नाही ना. पण काय फरक आहे? तेही प्रत्यही उठतात, कार्यालयात बसतात, तेच ते लिहितात, खातात, निजतात, पुन्हा उठतात, पुन्हा निजतात. त्यांचेही जीवन कोणते मोठे सार्थकत्व पावते आहे? लग्ने झाली, मुले झाली, पेन्शन मिळाले, हे सार्थक? लहान मुलेही भातुकलीत हे सर्व प्रकार खेळतातच. त्या पोरखेळाहून या संसाराचा काहीतरी अधिक अर्थ तुझ्या कारागारी अन्वयाने, दृष्टीने लागतो का? तत्वतः दोन्हीही खटाटोप व्यर्थ आहेत. कारण आईबापांच्या कडेवर वाढावे, मग त्यास स्मशानात पोचवून मुलाबाळास कडेवर वाढवावे आणि मग आपण स्मशानास पोचावे. कशासाठी? काय मिळते ह्या सर्व खटाटोपात? हे चक्रही एकसारखे आणि कंटाळवाणेच नाही का? आचार्यांनी विचारलेला प्रश्न ततक्किम, पुढे काय, हा तुझ्या कारागारी परवश चळवळीस जितका लागू आहे तितकाच तो बाहेरच्या महायुद्धाच्या चळवळीसही लागू नाही का? या फ्रान्स आणि जर्मनीने कितीदा हेच युद्धाचे पोरखेळ केलेले आहेत. फ्रेंच लोकांची गॉलवर स्वारी झाली तेव्हापासून आजपर्यंत आज फ्रान्सने विजय मानावा की उद्या जर्मनी पुढे नाक घासून काळा सूतकी वेश धारण करावा? आज नेपोलियन पहिला की उद्या नेपोलियन तिसरा, बाजीराव पहिला की उद्या बाजीराव दुसरा? ह्या एकसारखेपणात, ह्या चूल बोळक्यांच्या मांडामांडीत आणि मोडामोडीत हा उभा संसार कोणता अर्थ साधित आहे? जिकडे तिकडे ते एकसारखे. पण कंटाळा, निरर्थकता तत्वतः कारागृहाच्या कोठडीच्या दारावर नव्हे, तर संसारातील प्रत्येक राजवाड्यावर, ताजमहालावर, पर्वतावर आणि समुद्रावर हीच पाटी टांगलेली असते की ततक्किम, पुढे काय? मग कारागारात आहेस म्हणून विशेष वाईट का वाटून घेतोस? जे कारागारात तेच बाहेर. हिंदुस्थान स्वतंत्र झाले तरी बातमी बातमी, ह्या बातमीच्या लालसेची तीच स्थिती. कारागारात बातमी मिळत नाही आणि बाहेर मिळते म्हणून कारागार असह्य वाटते. हे पहा, कोणत्याही बातमीने अंतिम समाधान होणारे आहे का? अगदी हिंदुस्थान स्वतंत्र झाले तरी मना चिरकालिक अशी काहीतरी शाश्वती मानता येईल का? हिंदुस्थान आज स्वतंत्र झाले, पुन्हा वैभवाने शिथिल झाले, पुन्हा परतंत्र झाले. तो इतिहास पहा. ह्या पिढीने स्वातंत्र्यार्थ लढावे, पुढील पिढीने ते भोगावे, तिसरीने ते गमवावे, पुन्हा सहावे लढावे, मरावे, भोगावे, गमवावे. प्रत्येक राष्ट्राचा, प्रत्येक राजकुलाचा, प्रत्येक समाजाचा उभा इतिहास, सर्व बातम्या ह्या 3-4 वाक्यात भरलेल्या आहेत. एवढ्या एकदा ऐकल्या की पुन्हा बातमी म्हणून उरत नाही. छे, राष्ट्रांची नव्हे तर उभ्या विश्वाची सुद्धा नवी बातमी म्हणून येणे नाही. कारण सर्व उलाढालीतील अगदी निर्णायक, अगदी शेवटची बातमी प्रलय. आणि प्रभव, विश्वाची पहिली बातमी, ती आता शिळी झाली आहे. आता जी अगदी ताजी बातमी म्हणून ऐकू येणार तो प्रलय, शेवट. बस, प्रभव ते प्रलय ह्यात सर्व बातम्या आल्या आणि त्या दोन्ही तुला कळल्या आहेत. मग कारागारामध्ये बातमी नाही म्हणून विशिष्ट दुःख का मानतोस? नुसत्या पोरखेळाच्या बातम्या, भातुकलीच्या बातम्यांहून
तत्वज्ञ माणसास अधिक रंजनही म्हणजे करमणुकीला योग्य त्या कशा वाटणार. ह्या क्षणिक आणि उत्पत्ती, लय, अभाव, प्रलय, जन्म, मृत्यू या लंबकामध्ये कुठेतरी हेलकावा खाणाऱ्या बातम्या आलेल्याच आहेत. त्या इतक्या क्षणिक आहेत की त्यातील कोणतीही बातमी शेवटची म्हणून म्हणता न आल्याने ही बातम्यांची तृष्णा कधीही शमणार नाही. मग तू कारागारात बस किंवा जगात अगदी वाऱ्यासारखा मोकळा सूट. गेल्या महिन्याच्या बातमीसाठी कारागारात चुटपुट लागते, तर गेल्या तासाच्या बातमीविषयी अमेरिकेत चुटपुट लागते. कारण तिकडे प्रतिप्रहरी नवे वर्तमानपत्र निघते. म्हणून गेल्या प्रहराची बातमी शिळी वाटून ताज्या प्रहराची बातमी मिळण्यासाठी मन लोलुप आणि व्यवसायातील बाजारभावामुळे चिंतातुर होते. उद्या पृथ्वीवरील सर्व बातम्या क्षणोक्षणी कळू लागल्या तर मनुष्य मंगळावरील बातमी ऐकण्यासाठी असाच चुटपुट करीत बसेल की तू जसा या कारागारात हिंदुस्थानातील बातमी ऐकण्यासाठी बसला आहेस. तेव्हा तत्वतः पाहिले तर कारागारातील तुझे जीवन बाहेर जे स्वतंत्रपणे फिरत आहेत त्यांच्या जीवनाहून अगदीच व्यर्थ नाही. ती पहा, मुंग्यांची नगरी लोकसंख्येने अगदी पाटलीपुत्रात नव्हती इतकी ती गजबजली आहे. ती अंडी, ती त्यांची राणी, ती त्यांची राजकन्या, त्या त्यांच्या लढाऊ मुंग्या म्हणजे खडे क्षत्रिय सैन्य पहा. मुंग्यांतही श्रमविभाग आहे. ते पलीकडे आकाशात तुझ्या डोळ्यांपुढे तरंगत फिरणारे तिळाहून दसपट सूक्ष्मतर असणाऱ्या घुंगरुटांचे राष्ट्र पहा. थवाचा थवा ज्यू लोकांच्या फिरत्या अवस्थेतील राष्ट्राप्रमाणे एकत्रित उडत प्रवास करीत चालला आहे पहा. आणि त्या घुंगरुटास यक्कश्चित लेखू नकोस. एवढा तू मनुष्य, पण तुला पंख नाहीत. पण त्या तिळाच्या 10व्या तुकड्या एवढ्या त्या घुंगरुटास बघ ते पंख. त्यातील स्नायू किती सूक्ष्म असतील, पण किती कार्यक्षम. ते ईश्वरी कौशल्य निरीक्षण कर. ही काय करमणूक नाही. मोठे मोठे शास्त्रज्ञ केवळ कृमी कीटकांचे वा पशुपक्ष्यांचे जीवनक्रमांचा अभ्यास करण्यासाठी आयुष्याचे आयुष्य एखाद्या वारुळापुढे वा मधाच्या पोळ्यापुढे बसून काढतात. ते जर निरर्थक तुच्छ नसेल तर तुझे तरी आयुष्य ह्या कारागारात निरर्थक जाते आहे म्हणून का म्हणावे. मांजरांचे भांडण आणि रामायण किंवा ही करमणूक पहा. ती मांजरे प्रत्यही उत्तर रात्री आपली प्रीतिगीते गात फिरतात. इतक्यात एखादा प्रतिस्पर्धी येऊन त्या रतिगीतांचे पर्यवसान रणगीतात होऊन भयंकर रण माजते. का? उपहासास्पद वाटते हे सारे. पण मग रामायण तरी काय आहे. या 2 मांजरांसारखीच 2 मनुष्ये कामातुरतेत प्रतिस्पर्धी झाली आणि त्यांचे भांडण जुंपले. ही मांजरे नखांनी ओरबाडतात आणि तोंडांनी भयानक गर्जना करतात. ते भाला, तलवार, त्रिशूळ घेऊन बोच करीत होते आणि दुंदुभीच्या तोंडांनी गर्जना करीत होते. बाकी मनोविकारांचे तीव्रत्व आणि गंभीरत्व आणि व्याकुलत्व उभय पक्षी समान होते. मांजरास ह्या बोक्यांची लढाई आम्हास रामरावणांची वाटली तितकीच महत्त्वाची वाटत असणार हे उघड आहे. विकासवादाच्या म्हणजे उत्क्रांतीवादाच्या भाषेत बोलायचे म्हणजे ही मार्जारायणेच पुढे रामायणात आणि इलियडात परिणमित झाली आहेत. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.